नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना आहे, याची जी केवायसी कशा पद्धतीने करायची त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय की ही जी वेबसाईट आहे HTTP लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन आणि केवायसी ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली देतो. त्यावरती तुम्ही जाऊन डायरेक्टली क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर ना हे असा पेज तुमच्या समोर ओपन होतो. पेज आणि हे तुम्ही घरात घरात बसल्या बसल्या सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कुणी म्हणजे मोबाईल थ्रू पण करू शकता किंवा तुमच्याकडे जर लॅपटॉप कम्प्युटर वगैरे जर असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, कारण दोन्ही पण जे ओटीपी येणार आहे ते ओटीपी तुमच्या घरच्यांच्याच मोबाईल वरती येणार आहेत, त्यामुळे तुम्ही सिम्पली ही प्रोसेस जी आहे प्रोसेस करू शकता. तर असं पेज ओपन झाल्यानंतर ना काय करायचंय, लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला इथे विचारला जाईल. तर इथं लाभार्थी म्हणजे जे लाभ घेत आहेत या योजनेचा त्यांचा आधार क्रमांक म्हणजे तुमच्या आईचा, बहिणीचा, वाईफचा कुणाचाही टाकू शकता. जे पण ज्यांचं पण तुम्हाला ई केवायसी करायची आहे. आता प्रॉब्लेम काय होतो ना, की ही ई केवायसी करताना खूप वेळेस सर्व्हर ट्रॅफिक ट्रॅफिक म्हणजे सर्व्हरवरती खूप ट्रॅफिक आहे असं मेसेज कंटिन्युअसली येत राहतो. तर काय करायचं, रात्री आता मी एका काकूंचा जो ई केवायसी आहे, ई केवायसी केली होती बघा. रात्री जवळपास मी 10:15 बसलो होतो. त्या काकूंकडनं मला कमीत कमी 4 ते 5 वेळेस ओटीपी घ्यावा लागला. कारण काय व्हायचं ना, की इथं डिटेल टाकल्यानंतर ओटीपी पाठवावरती क्लिक केलं ना, की ओटीपी तर जायचं त्यांना. मी ओटीपी पण इथं एंटर करायचो, पण ते परत ट्रॅफिक फुल आहे असं सांगून मला काय करायचं, परत ह्याच पेजला घेऊन यायचं. म्हणजे इश्यू इथं व्हायचा आणि सेकंड पेजला पण सेम प्रॉब्लेम येतो. तर तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा इथं लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि ही जे हे एकदा वाचायचं असेल तर, पण मी सहमत आहे यावरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला काय करायचं, ओटीपी पाठवावरती क्लिक करायचंय. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ओटीपी पाठवावरती क्लिक करता, त्यानंतर ना तुम्हाला एक ओटीपी जातो. इथं राईट साईडला लक्ष ठेवायचं. इथं ते ओटीपी सेंड केलाय म्हणून मेसेज येतो. आणि सिंपल काय करायचं, इथं ओटीपी टाकायचं. ओटीपी जी व्हॅलिडिटी असते ती 10 मिनिटाची असते. तर सिंपल ओटीपी टाकून तुम्हाला इथं सबमिट करायचंय. प्रॉब्लेम काय होतो, सबमिट केल्यानंतर ना जर हाय ट्रॅफिक असेल तर ते परत पहिल्या पेजवरती म्हणजे तुम्हाला रिटर्न घेऊन जातं. तर सिंपली ओटीपी टाकल्यानंतर सबमिट केलं ना, आता हे जे अकाउंटचं केलं होतं ना मी, तर हे मी तिसऱ्या ओटीपीला सबमिट केल्यानंतर ना त्याने काय केलं, मला नेक्स्ट पेजवरती इथं घेऊन आलं. आणि इथं आल्यानंतर ना इथं वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथं टाकायचा असतो. तर आता एकदा ह्या पेजवरती आलं ना, की ते परत मागच्या पेजवरती जात नाही. त्यामुळे इथं एवढं टेन्शन घ्यायचं नाही. ह्या पेजवरती आलं ना एकदा, की इथं डिटेल टाकायचे आणि मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं. आता काय होतं कधी-कधी, की ओटीपी पाठवण्याच्या आधीच ते सांगतं, की ट्रॅफिक आहे. त्यामुळे तुमचा ओटीपी पाठवला जाऊ शकत नाही. ड्यू टू हाय ट्रॅफिक ओटीपी कुड नॉट बी सेंड म्हणून असा काय एक लाल कलरचा मेसेज येतो. तर परत काय करायचं, फक्त हे चेंज नाही होत, फक्त कॅप्चा चेंज होतो. फक्त कॅप्चा परत एकदा टाकायचा आणि परत ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं. जर सक्सेस झालं, तर काय होतं ना, की ते पुढच्या पेजला घेऊन जातं तुम्हाला. इथं इथं आल्यानंतर ना काय होतं, इथं पण सेम इश्यू होतो कधी-कधी, की तुम्ही सबमिट केल्यानंतर ना ते हाय ट्रॅफिकमुळे तुम्हाला परत मागच्या पेजवरती घेऊन जातं. तिथं परत वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आणि त्यानंतर ना काय करायचं, खाली कॅप्चा टाकून मी सहमत वरती आहे वरती क्लिक करायचं आणि हा ओटीपी जो आहे ओटीपी इथं टाकायचा आणि सबमिट करायचा. इथं पण 10 मिनिटाचा टायमिंग असतो त्याला. त्यानंतर ना काय करायचं, नेक्स्ट पेज वरती जायचं. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर ना इथं जे आहे ना, इथं तुम्हाला जे तुमचे वडिलांचे पतीचे जे नाव आहे का, ते इथं रिफ्लेक्ट होतं. ठीक आहे. इथं आपल्याला काही चेंज नाही करता येत. सेकंड थिंग, तुम्हाला इथं काय करायचं, तुमचा जात प्रवर्ग जो पण आहे तो सिलेक्ट करायचा आणि हे वाचून घ्या. हे काय म्हणतंय, की माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा कर्मचारी म्हणून म्हणजे सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार संस्थेमध्ये कार्यरत किंवा निवृत्तीचे वेतन घेत नाहीत. बरोबर आहे. ही घेत नाहीत त्यांच्यासाठीच ही आहे. त्यामुळे काय करायचं, इथं होय सिलेक्ट करायचं आणि इथं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. हे पण होच येईल. कारण कसं आहे, इथं जर तुम्ही नाही जर सिलेक्ट केलं आणि सबमिट केलं तर तुमची केवायसी होणार नाही. कारण काय आहे ना, की हे असं म्हणतात, की तुम्ही जर लाभ घेत नाहीत ना, तर मग तुम्हाला इथं ते त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं असतं. तर तुम्ही पण एकदा वाचून घ्या आणि जात प्रवर्ग करेक्ट निवडा. नंतर काय काय आहे, की हा चेकबॉक्स आहे. चेकबॉक्स तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो.
म्हणजे जर माहिती जर खोटी आढळली तर मी सक्त कारवाईस पात्र राहील म्हणून. ठीक आहे. तर मग सिंपल काय करायचं, सबमिट करावरती क्लिक करायचं. आता इश्यू काय होतो ना, की म्हणजे इथून प्रॉब्लेम नाही होत काहीच. फक्त पहिले जे 2 ओटीपी असतात ना, तिथंच प्रॉब्लेम होतो. इथं तुम्ही सबमिट केलं ना, की सबमिट केल्या केल्या तुम्हाला असा मेसेज येतो, तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ठीक आहे. तर त्याच्या काकूंचं मी केलं होतं ना रात्री. ओके, इथं मी माझ्याकडनं स्क्रीनशॉट घेण्यामध्ये थोडीशी चुकी झाली. हे जवळपास मी 12-11 ला चालू केलं होतं. तर हा यांचा जो ई केवायसी आहे ना, ही ई केवायसी माझी 12-49 ला झाली. म्हणजे त्यांचा स्वतःचा आधार जो ओटीपी येतो तो कमीत कमी 3दा घेतला आणि त्यांच्या पतीचा जो होता ना तो मला 2दा टाकावा लागला. आणि त्याच्यासाठी पण मध्ये पण तो ओटीपी तर झालाच, पण अगोदर पण प्रॉब्लेम काय द्यायचं ना ते, की ड्यू टू हेवी ट्रॅफिक कुड नॉट सेंड ओटीपी म्हणून खूप वेळेस इश्यू आला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची ओटीपी होऊ शकते. नंतर ना मी म्हणजे 10 नंतर मी जवळपास 12 वाजेपर्यंत 3 काकूंचा करून दिला काल. ठीक आहे. तर तुम्ही घरी बसल्या पण करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. नॉर्मल तुमचं जे ई-केवायसी, ई-केवायसी होऊन जाते. त्यामुळे तुम्ही सिंपल करू शकता घरी बसल्या-बसल्या कुणालाही म्हणजे पैसे देण्याची वगैरे गरज नाही. ठीक आहे. आता जरी पण एखादं जर सायबर कॅफेवाला तुमच्याकडून ₹200-300 घेत असेल, तर तो म्हणजे ती काही गव्हर्नमेंटची फीस नाहीये. ठीक आहे. ती फीस आहे त्याचा टाइम, त्याचा जो टायमिंग असतो ना तो लावलेला. आता बघा त्या काकूंचा जवळपास मला जवळपास अर्धा 40 मिनिटं गेले जवळपास. 40 मिनिटं जवळपास गेले. 40 मिनिटानंतर त्या काकूंचं ई-केवायसी सक्सेसफुली झाली. पण होते ई-केवायसी. त्यामुळे ना म्हणजे पहिला एरर आला की तुमचे म्हणजे ड्युटी हेवी ट्रॅफिक कुड नॉट सेंड ओटीपी. त्यानंतर काय करायचं, थांबायचं नाही, परत परत ट्राय करत राहायचं. ट्राय करत राहा. मी कमीत कमी माहितीये का पहिला पहिला जो ज्या काकूंचा केला ना, तर कमीत कमी मी 40 ते 50 वेळेस त्यांचं ते ओटीपी पाठवा, ओटीपी पाठवा असं केलं. पण जसं जसं म्हणजे रात्र होत गेली तसं तसं नंतर त्या 2 काकूला एवढा टाइम नाही लागला. दुसऱ्या 2 काकूला, कारण त्यानंतर मे बी पटापट ओटीपी यायला लागले. म्हणजे दुसरे 2 जे केलते ना, तर त्यातल्या एका काकूंचा याला तर म्हणजे जी शेवटी मी जवळपास 1-1.5च्या दरम्यान केली होती. त्यावेळेस काय एकदाच ओटीपी आले त्यांना. फक्त हां, मध्ये ओटीपीच्या अगोदर ड्यू टू हेवी ट्रॅफिक ते तो एरर येत होता. पण एका ओटीपी मध्ये त्यांचं काम झालं. तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता घरी बसल्या. काही प्रॉब्लेम नाहीये. मोबाईलवरती पण ही वेबसाईट ओपन होते आणि लॅपटॉपवरती पण होते. पण शक्यतो ट्राय करा की लॅपटॉपवरती करण्याचा. म्हणजे कसं, आणि थोडंसं इंटरनेट कनेक्शन चांगलं असू द्या. दिवसभर नेट नाही वापरायचं, संध्याकाळी निवांत बसायचं आणि हे तुम्ही करू शकता घर बसल्या. काही जर असे, आणि तिची लिंक जी आहे ना ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो आणि कमेंट मध्ये पण पिन करून ठेवतो. आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे जर असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंट कमेंट करा, आपण त्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवू. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय महाराष्ट्र.